पहिल्या चेंडूवरती विशालनं या ठिकाणी आपण पाहताय अगदी डेप्थ ऑफ द क्रीज आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर लेन चेंडूला या ठिकाणी फुलटोज मध्ये परावर्तित केलं. त्यानंतर मात्र मिस टायमिंग झालेला हा फटका मधल्या वेळेमध्ये आपण पाहताय व्यवस्थित बॅट वरती आला नाही आणि पहिल्याच चेंडूवरती इथं नाकाबंदी केली आहे यशनं. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला मिताली 11 कासगाव या संघाला लागलेला पहिला धक्का. अर्थातच फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज शैलेश बॅटिंग करण्यासाठी. जितेश आणि शैलेश इथून किल्ला लढवतील. षटक क्रमांक चालू झाले पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पहिलाच बॉल विकेट मिळाली आहे. यशला सुयश मिळालं. सिद्धिविनायक इंदगाव संघासाठी पहिला चेंडू विकेट. हा चेंडू चेक करतील अंपायर. डिसिजन वाईड बॉल. अवांतरची धाव स्कोर कार्ड वरती पुढे सरकेल धाव फलक एका धावेनं. एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला सुरुवात करतायत. श्री गणेशा झालेला आहे. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव. शैलेश ऑन स्ट्राइक. इथं पायावरती आदळलाय. अपील करतायत. लाऊड अपील. पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपात येईल. स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 2 या धावसंख्येवरती. षटक पहिलं चालू आहे. शांत सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर आपण पाहताय या चेंडूवरती एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपात येते. इथं पहा रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. परफेक्ट टायमिंग. बॅटिंग करत असताना जितेशच्या बॅटमधनं यशस्वी फटका. चेंडू सीमा पार. चौकार. धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. एक गडी बाद 6 धावा. जितेश स्ट्राईकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी थोडासा जायबंदी होतोय. यॉर्कर लेंथ पायावरती बॅट कदाचित आदळली आहे. पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी तयार होतोय. यस. सन्मान्य शुभमजी मुसळे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं देखील आमदार चषकामध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स सोमनाथ सर. थँक्यू. पायावरती या ठिकाणी आपण पाहताय फलंदाजाला थोडीशी दुखापत या ठिकाणी झालेली आहे. यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. बॅट फिरवली. अतिशय वेगानं फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र पायावरती आदळलाय.
चौकार आलाय. त्याच्यानंतर आपण पाहाल तर 2 डॉट. या ठिकाणी पुन्हा एकदा जितेश तयार होते बॅटिंग करण्यासाठी. थोडासा जायबंदी झाला होता. इथं सुद्धा चांगला चेंडू, मात्र ऑप्स्टिकला जास्त सोडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन लेंथ खराब आणि या दरम्यान आपण पाहताय पंचांनी या ठिकाणी दंडित केलं. एक अवांतरची धाव. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर एक गडी बाद 7 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड गोलंदाज यश गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म. इथं सुद्धा रिव्हर्स खेळतोय. फटका चांगला फिल्डर होता. प्रॉपर टायमिंग, मात्र मिसफिल्डच्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा. चौकार. तो मच जेवायची वेळ झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहताय आमचे भोईर दादा डीजे वाले. जेवणाची वेळ आहे आणि पाहुणे जेवलात काय असं गाणं वाजवत आहेत. चौकार आलाय. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एक बाद 11 धावा. एक षटक संपलंय. तुम्ही नेल्सन फिगर पाहू शकता. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहेत. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघासाठी बॅटिंग चालू झाली आहे. एक विकेट सुद्धा आली आहे. दुसऱ्या बाजूने आपण विचार कराल तर 11 धावा या ठिकाणी बॅटिंग करत असताना जमवल्यात. शैलेश आणि जितेश ही जोडी मैदानावरती खेळतायत. अर्थातच सिद्धिविनायक इंदगाव हा संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये फिल्डिंग करत असताना षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाज किरण गोलंदाजी मार्ग वरती. मिस्टर डीके यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वर्षांचा अनुभव क्रिकेटच्या मैदानावरचा, त्याचबरोबर एक यशस्वी पंच म्हणून संपूर्ण ठाणा रायगड ज्यांना तुम्ही पाहताय क्रिकेटच्या मैदानावरती जवळजवळ ठाणा रायगड मधली सर्व मैदानं त्यांनी कामगिरी पार पाडली आहे. इथं विकेट मिळतीये सिद्धिविनायक इंदगाव टीमला. किरण पहिल्या चेंडूवरती विकेट खोलली आहे शैलेश तंबूच्या आश्रयाला. भोईर दादा, ये कैसा गाना है? खाना खाने के बाद भी भूख लगी है. 11 या आकड्यावरती दुसरा झटका या ठिकाणी मिळाला आहे. नक्कीच आपण पाहताय आई एकविरा ग्रुप बदलापूर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. या त्रिमूर्तीचं आपण करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. यंग ब्रिगेड आहे, युवा यंगस्टर्स. अर्थातच या त्रिमूर्तीचं कौतुक नेहमीच केलं जाईल, कारण इतक्या मोठ्या दर्जाची स्पर्धा दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवणं हे कोणाचंही काम नाहीये. आमची त्रिमूर्ती ऋतिकभाई भोईर, संदेशभाई राऊत, दर्शनदादा थोरवे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ज्यांच्या माध्यमातून अर्थातच आई एकविरा ग्रुप बदलापूर यांच्या माध्यमातून हा आमदार चषकाचा दमदार थरार आजची दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. आपण पाहताय आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून हँडसम पर्सनॅलिटी ब्लॅक डायमंड अर्थातच दर्शन थोरवे यांना आपण पाहताय. संपूर्ण मॅनेजमेंट, मला वाटतं दुबईला फोन लावलाय भाईंनी तिकडनं. षटक क्रमांक चालू आहे या ठिकाणी आपण पाहताय दुसरं. चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडत असताना गोलंदाज किरण पहिल्याच बॉलवरती
विकेट मिळवली, त्यानंतर एक सिंगल आली आहे. 12 धावांवरती 2 फलंदाज बाद. कासगाव संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. सामना आपण एन्जॉय करताय सिद्धिविनायक इंदगाव. चला मित्रांनो, स्पीडअप करा, वेळ थोडासा कमी वापरा, बाकी टेन्शन घेऊ नका. इथं चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज आणि मोठी विकेट पुन्हा मिळेल. फलंदाज बाद होतोय. जितेश जो सेट होता त्याला मैदान सोडावं लागलंय. विकेट आली आहे जितेशची. आज स्पेशल आहे भोईर दादा, काळजी करू नका. आज स्पेशल जेवण येत आहे, काळजी करू नका. 12 धावांवरती तिसरा झटका मिळाला या ठिकाणी कासगाव या टीमला. बॅटिंग करत असताना मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघ खेळतोय. इथं सुद्धा मिस टायमिंग, झेलची संधी आली आणि या षटकातील तिसरी विकेट अर्जित करत असताना गोलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये सुरुंग लावला आहे. ब्युटिफुल बॉलिंग. फलंदाज बाद होत असताना अजून एक धक्का. गोल्डन डकचा शिकार जय ऑन. दुसरं मार्गस्थ आहे. किरण गोलंदाजी करत असताना त्यानं मात्र या ठिकाणी सुरुंग लावलाय. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव लेगबाईची आली. त्यानंतर आपण पाहताय तर बॅटमधनं आलेली एक सिंगल धाव आणि त्यानंतर या 3 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंवरती 3 विकेट त्यानं मिळवल्यात आणि इथं मात्र अडचणीत सापडली टीम कासगाव. बाहेर काढावं लागेल. मयूर आलाय मैदानावरती, त्याला मात्र इथून गरुड झेप घ्यावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय, मात्र ऑफस्टिकच्या आता मात्र जास्तीचा बाहेर, थोडासा दिशा भरकटलाय. किरणच्या माध्यमातून आलेला हा वाईड बॉल. स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय 13. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 13 धावा. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव मातब्बर संघ आहे आणि त्यांच्या विरोधात चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस करतायत सिद्धिविनायक. इथं मात्र हा सुद्धा वाईट बॉल. 1+1 अशा धावा येतील. धावफलकावरती आपण पाहताय थोडीशी वाढ होतीये. स्कोअर कार्ड हळूहळू पुढे चाललंय. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती चांगल्या पद्धतीनं धावफलक सजवलाय. 4 गडी बाद 15 धावा. एका बाजूने विकेट गेल्यात ही निश्चितच चिंतेची गोष्ट आहे. मिताली 11 कासगाव या संघासाठी कमबॅक करायचंय. हर्षद खेळतोय सिंगल धावेवरती. या ठिकाणी पुन्हा मिस टायमिंग, कदाचित बॅटवरती आला नाही. विकेट किपर सुद्धा बीट झालाय. चेंडू जातोय मागे. बाईचा इशारा. सिंगल, 1 धाव स्कोअर कार्ड वरती येईल. धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबल येत राहणं फार महत्वाचं. चेक. यस. दीप फिटनेसचे ओनर सन्माननीय दर्शनजी फुलरे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व आलेल्या मान्यवरांना, पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कदाचित आमच्या आयोजकांची नजर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. इथं मात्र फटका चांगला खेळला आहे. स्लॉक स्वीपचा अनोखा अंदाज, अगदी
पडून धडपडून खेळलेला हा फटका फॉलिंग स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड चांगलं सजलंय. नजर जर आपण मारली तर 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात या धावा 10.00 ची सरासरी जरूर राखली आहे. विकेट गेल्यात ही चिंतेची बाब. 2 षटकासाठी आपण मित्रांनो वेळ जास्तीचा खर्च करताय, वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी आपण पाहताय थोडस वेळ वाचवत चला. 20 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. 5 षटकांची मॅच मयूर आणि हर्षद मैदानावरती खेळतायत. मयूरच्या बॅटमधनं आलेला एक अप्रतिम चौकार या ठिकाणी आपण पाहिलाय. मॅच मध्ये नक्कीच आपण पाहताय तर रंगत भरतोय. एका बाजूने विकेट गेल्या, दुसऱ्या बाजूने धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 20 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यश आलाय गोलंदाजी मार्क वरती. ज्याला एका विकेटचं यश मिळालं होतं, चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. मैदानावरती आपल्याला विनंती आहे. सिद्धिविनायक इंदगाव आमचे ऑफिशियल पंच डीके सर या ठिकाणी वेळ मोजतायत. इथं चांगला टाकलाय टप्पा, चांगला सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. बोला. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सन्माननीय सागरजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गायन क्षेत्रामधील खरं तर एक सुप्रसिद्ध गायक आहेत सागरजी गायकवाड साहेब आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील स्वागत आहे. सागर त्या ठिकाणी फिल्डिंग त्यानं चांगली केली, मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय चेंडू हातातनं निसटल्यानंतर हेड शॉट डोक्याला लागून चेंडू जातोय बाहेर, चौकार. लेफ्ट आर्म मारा करत असताना यश यावेळेस अलॉंग द कार्पेट जातोय. मिड विकेटला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती 26 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला चाललेला हा सामना. दोन्ही बाजूनं मेहनत भरपूर करतायत. सुरुवातीला विकेट आल्या, त्यानंतर आपण पाहताय मयूर आणि हर्षदने एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतायत. चांगली भागीदारी या ठिकाणी रचतायत कासगाव संघासाठी आणि त्यांना मदत करतोय यश. नो बॉलचा इशारा, चुकीचा चेंडू. जास्त उंचीनं जर तुम्ही बिमर टाकाल तर आपण पाहताय तर या ठिकाणी अतिरिक्त उंचीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा कॉल. आता इथून आपण पाहताय फ्रीडचा इशारा असेल. गोलंदाज यश फ्रीडच्या चेंडूवरती कशा पद्धतीने फटका खेळतोय. उंची गाठली, लांबी सुद्धा गाठतोय. हात खोललेत आणि दमदार स्ट्रोक येतोय. धावांची कोंडी फोडली. हर्षदच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आपण पाहताय मित्रांनो, आजचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आमचे बदलापूरची मुलुक मैदानी तोफ व्हॉइस ऑफ जोवेली बदलापूर, ज्यांच्या आवाजानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाची गेली कित्येक वर्षे सेवा आपण पाहताय होत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत जोडले जात आहेत. आमचे महेशजी धुळे सर अर्थातच मॅडी सर यांची आज
अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना लग्न वाढदिवसाच्या आमच्या त्रिमूर्तीकडनं तसेच आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमकडनं लग्न दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आमच्या टिनक्रिक वाहिनीच्या संपूर्ण टीमकडनं आमचे ऑफिशियल स्कोरर रितेशभाई भोपी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे भोईरदादा डीजेवाले यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या दोन्ही अंपायर्सकडनं शुभेच्छा. आपण ज्या पद्धतीनं आपलं वैवाहिक जीवन सुखा समाधानात समृद्धीत चाललंय, तशीच समृद्धी तुमच्या आयुष्यात अजून वाढत जाऊ अशा अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. विश यू मेनी मेनी हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. मैदानावरती धाबा पाहायला मिळत आहेत 34 ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात 34 धाबा. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाज यश गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती आता मात्र हल्ला या ठिकाणी चढवलाय. आज पर्सनल कारणास्तव मॅडी सर आपल्यासोबत आज नाही आहेत. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जोडले जातील, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचबरोबर आमचे राहुल चव्हाण सर या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत असताना डायनिंग रूम मध्ये. चार बाद 34 धावा. इथं पहा फटका खेळले त्या ठिकाणी मिड ऑफला चेंडू जातोय. एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती आपण जोडूयात. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते एका धावेनं 35 या धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद 35 धावा मयूर आणि हर्षद सेट झालाय. वेल प्लेड. धन्यवाद. 3 षटकांच्या सांगतेनंतर या ठिकाणी आपण पाहताय 35 धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना संघ कासगावनं यश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. मयूर खेळतोय 1 चेंडू 4 धावांवरती. हर्षद खेळतोय 9 चेंडू 14 धावांवरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत. दोघांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप भागीदारी, कासगाव संघाला वाचवणारी तारणारी भागीदारी या ठिकाणी पार पाडतायत. या ठिकाणी फटका खेचलाय चांगल्या पद्धतीनं. त्या ठिकाणी
चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शंकर आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 36 या धावसंख्येवरती. इथं पहा फटका चांगला खेळलाय आडव्या बॅटनं. जबरदस्त दे दनादन स्ट्रोक. मयूरच्या बॅटमधनं आलेला हा घणाघाती षटकार. मयूरनं मात्र इथं खऱ्या अर्थानं गरुड झेप घेतली आहे. एक चौकार एक षटकार त्यानं ठोकला. इथं दुसऱ्या धावेसाठी थोडस तू मयमय. दोघांच्या मध्ये आपण पाहताय थोडस कॉर्डिनेशन नव्हतं. 4 विकेट ऑलरेडी गेल्यात. एकमेकांच्या विकेटची काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपण पाहाल तर यावेळेस आपण पाहताय एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. चांगला निर्णय त्यांनी घेतला. शंकरच्या विरोधात 3 चेंडू 8 धावा आल्यात. धावफलकावर 43. इथं पहा पुन्हा एकदा फटका खेळतोय. शॉर्ट फाईन लेगवरती फिल्डर आहे. पकडून फेक करेल. दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 44 फॉर द लॉस ऑफ 4. 4 बाद 44. आता सुद्धा ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर शफल झालाय. बॅटवरती आला नाही. विकेट किपरला अडला नाही. आणि दरम्यान एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होईल. धावा येणं गरजेचं आहे. 45 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे. चौथं 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर 45 धावा. शंकरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा मिड विकेटला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय फेकतोय. सिंगल कंप्लीट. थोडंसं फंबल झालं. थ्रो सुद्धा खराब. आणि दरम्यान आपण पाहाल 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव हा संघ मैदानात बॅटिंग करतोय. 4 षटकं संपली आहेत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद 47 धावा. चार षटकं संपलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती डीके. राईट आर्म मीडियम फास्ट. वन अँड ओनली डीके. दत्ता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी स्वीकारली आहे. अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळतील का हे आपल्याला पाहायचंय. स्कोर कार्ड 47 वर पोहोचलंय. काय बॅटिंग करतोय मयूर. अप्रतिम दर्जाचा फटका पुन्हा एकदा पडला आणि त्यानंतर धडपड करून ठोकलेला हा फटका. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इम्प्रोव्हायझेशनचा बादशाह मयूरच्या बॅटमधनं चौकार. मात्र नाही थांबणार. जबरदस्त बॅटिंग करतोय मयूरनं. मात्र संघाला सावरलं. हर्षदनं मात्र आवरलं. 18 धावा हर्षद खेळतोय. 15 धावा मयूर खेळतोय. धावफलक 50 पार करतोय. 51. मिताली 11 कासगाव या टीम साठी दर्जेदार बॅटिंग करतायत.
संघ अडचणीच्या वेळेला असताना, संकटात असताना बुडती नौका या ठिकाणी किनाऱ्यावरती आणण्याचं काम त्यांनी केलं. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकलेला बॉल डीके यांनी 2 बॉल फेकले, 4 धावा आल्यात. डीके गोलंदाजी मार्क वरती. दत्ता कडव लेग ब्रेक टाकलाय ऑफस्टिकच्या बाहेर. वाईड बॉल जास्त बाहेरून जातोय. अवांतरची धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 52 धावा इथं धावफलकावर. या चेंडूवरती सुद्धा फटका, मिस टायमिंग. झेलची संधी आहे मात्र झेल पकडणं गरजेचं आहे मित्रांनो. गोलंदाज संधी निर्माण करतील, तुम्ही झेल टिपणं गरजेचं असतं. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच सोपं सूत्र असतं. या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर या ठिकाणी झेल सुटलाय आणि दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड थोडंसं अपडेट आपण करूयात. पहिल्या बॉलवरती अवांतरची व्हाईट बॉलची धाव, त्यानंतर या 2 धावा, एकंदरीत 53 धावा स्कोर कार्ड वरती. इथं पहा ऑप्स्टमला शपलवून खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धावबाज करण्याची संधी आली आहे आणि ही जोडी अखेर फुटतीये. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. रनआउट, मात्र काम आपलं पूर्ण केलं. वेल प्लेट. या ठिकाणी ऑन साइडला खेळतायत. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न होईल मात्र या प्रयत्नात रनआउट होत आहेत. सिंगल एका धावेची मदत आली आहे. षटक क्रमांक आपण पाहताय शेवटचा अंतिम निर्णायक. शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मिताली 11 डिंगडॉंग कासगाव हर्षलला मैदान सोडावं लागलं. मात्र आपण पाहाल तर एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी बनवली आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद होत आहेत. स्कोर कार्ड वरती 55 धावा. ही सिंगल धाव या ठिकाणी अपडेट करूयात. 55 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी खेळले. बॅटिंग करत असताना आपण पाहताय मयूरनं चांगली खेळी केली. हर्षदनं सुद्धा सुंदर कॅमिओ पेश केला. इथं शेवट गोड करण्याच्या तयारीत. वॉड शॉट, मात्र फिल्डर जागेवरती तैनात. डीके यांच्या जाळ्यात अडकलाय. झेल बाद, फलंदाज बाद. धावा झाल्यात आणि 56चं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. बनवाव्या लागतील 56 धावा. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इंदगाव या टीमला मैदानावरती सुरुवात चांगली केली होती मात्र त्यानंतर थोडीशी गोलंदाजी मागे राहिली. चामटोली आणि वालिवली संघाचे संघनायक आपणाला विनंती आहे आपण टॉससाठी या. चामटोली आणि वालिवली संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी या. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघनायक चामटोली आणि वालिवली संघाचे संघनायक दोघांनाही विनंती आहे की आपण टॉससाठी त्वरित या. टॉस आपण लगेच संपन्न करणार आहोत. पहिल्या राऊंडची ही शेवटची मॅच असेल. चामटोली आणि वालिवली संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी या. मॅचच्या मध्यंतरामध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत याची नोंद दोन्ही संघनायकांनी करून घ्यायची आहे आणि आपण त्वरित या ठिकाणी विनंती आहे.
हेलो चेक. हॅलो. आई एकविरा ग्रुप बदलापूर आयोजित आमदार चषक 2025 भव्य दिवस आणि रात्र क्रिकेटकालीन स्पर्धा आपण पाहतो. रविवार 4 मे रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आर के ग्रुप वालेवली विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ चामटोली. आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आपण टॉस संपन्न करतोय. यश शिंदे सर. 56 धावेंचं लक्ष आहे. सिद्धिविनायक इनगाव संघासमोर ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. पहिला बॉल ऑफस्टमच्या खूप जास्ती बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अवांतर धावेने डावाचा सरीगणेश झालाय. वाईडच्या माध्यमातून पहिली धाव आली आहे. 56 धावेंचं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुल टॉस होता. कव्हरच्या हातामध्ये खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालंय आणि कव्हरच्या हातामध्ये बॉलला सुपूर्त केलं. असं वाटलं कॅचिंग प्रॅक्टिस सुरू आहे की काय. पहिली विकेट. फलंदाज शून्यावरती बाद. पहिली विकेट देखील आली आहे. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल होता. कुठेही मारू शकले असते. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला शोधलं सरळ आणि विकेट आली. पहिली नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल होत आहेत. ऋतिक भोईर आपणाला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. शंकर बाद झालेत. महत्वाची सफलता आली आहे. सूरज मैदानावरती दाखल झालेत. चमकावं लागेल सूरजला. 35 बॉल माफ करा 29 बॉल मध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. दुसरी सफलता. सूरज देखील आपलं खातं खोलू शकले नाहीत. सुरुवातीला शंकर गोल्डन डकचे शिकार आणि आता सूरज देखील गोल्डन डकचे शिकार ठरतायत. शून्यावरती बाद ते होतील. 1 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट. फलंदाज बाद. एक धाव धावपलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. 61 चौकार या स्पर्धेमध्ये 72 षटकार आपण पाहिले. 28 बॉल आणि 55 धाब्यांची आवश्यकता आहे. सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. या ठिकाणी सिद्धिविनायक इनगाव संघाचे 2 फलंदाज अगदी शून्यावरती बाद झालेत. परंतु इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. रोशन मैदानावरती आहेत. क्रमांक 4 वरती ते मैदानावरती पोहोचले. डेके नॉन स्ट्राइक एंडला 2 विकेट जाताना त्यांनी पाहिल्यात.
परंतु लक्ष खूप मोठं नव्हतं. खराब सुरुवात पाहायला मिळाली. फुलटॉस वरती पहिली विकेट. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिसरी विकेट देखील ऑन आहे आणि आली आहे देखील. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय जयेश यांनी लगातारच्या 3 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण केली आहे. अप्रतिम गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून. परिस्थिती सुरुवातीला असं वाटलं 56 धावा अतिशय आरामात चेस केल्या जातील सिद्धिविनायक केंदगाव संघ, परंतु जयेश पहिला बॉल वाईड आला. तदनंतर शंकर यांचं खराब शॉट सिलेक्शन आणि प्रत्येक फलंदाजानं ती चूक केली आहे. तदनंतर सूरज बाद झाले. तदनंतर आणखी एक फलंदाज खराब शॉट सिलेक्शन आणि त्याच माध्यमातून विकेट येताना पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 5 वरती किरण मैदानावरती दाखल झालेत. लक्ष खूप मोठं नव्हतं, परंतु चुका केल्या फलंदाजाने आणि आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करते या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात कासगाव संघ. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. यावेळेस देखील झेल टिपला गेलाय. लगातार जी 4थी विकेट मिळवली आहे गोलंदाज जयेश यांनी. आणखीन एक सफलता. पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. आणखी एक विकेट. लगातार 4 विकेट एका षटकामध्ये टिपणं अप्रतिम कामगिरी. दर्जेदार, कौतुकास्पद आणि 4ही फलंदाज झेलबाद झालेत. ही देखील गोष्ट विशेष आहे. म्हणजे खराब शॉट सिलेक्शन देखील तुम्हाला बॅटरचं पाहायला मिळालं. सुरुवातीला शंकर याने चूक केली. फुलटॉस बॉल कुठेही मारू शकले असते कव्हर जातामध्ये. सूरज बाद झाले. त्यानंतर किरण देखील बाद झालेत आणि शंकर, सूरज, रोशन आणि किरण शून्यावरती बाद झालेत. नवीन फलंदाज अनिकेत मैदानावरती दाखल झालेत. 4 गोल्डन डक आहेत एकाच षटकामध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये इरफान पठाण यांनी पाकिस्तान विरुद्ध विकेट हॅट्रिक नोंदवली होती आणि त्याने देखील सुरुवातीलाच 3 फलंदाजांना लगातार बाद केलं होतं. इथे 4 विकेट लगातार मिळवल्यात. ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत पॉईंट क्षेत्रामध्ये. पॉईंटला बीट केले बॉलने. बॉल ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र शॉट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. कौतुक केलं पाहिजे अनिकेत यांचं, कारण जी पडझड झाली होती ती अनिकेतने थांबवली आहे. 2 धावा अर्जित केल्यात आपल्या संघासाठी. अनिल आहेत बॅटर, माफी असावी. डिजिटल स्कोरिंग मध्ये मिस्टेक आहे आमच्याकडे, करू आम्ही दुरुस्त. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि पाठवलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. अनिल यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका. षटकार, 6 धावा.
पंचांचा निर्णय आलाय आणि षटकार आहे. 9 धावा धावपलकावरती. डीप होणारा बॉल होता, फलंदाजाच्या दिशेने डीप झालेला हा बॉल आहे. 9 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 लॉस ऑफ दी 4 विकेट. दत्ता कडव आज एक मोठी इनिंग खेळावी लागेल, आवश्यकता आहे. 9 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 लॉस ऑफ दी 4 विकेट. रिव्ह्यू लॉस केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. 9 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम सुरुवात मात्र जयेश यांची पाहायला मिळाली. 4 विकेट लगातार त्याने अर्जित केल्यात. अनिल मैदानावरती जेव्हापासून दाखल झालेत तेव्हापासून हल्ला बोल करायला सुरुवात त्याने देखील केली आहे. शैलेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. बॅटिंगसाठी दत्ता कडव, डी फॉर डेंजरस. दत्ता कडव आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, स्लॉक स्वीप. दत्ता कडव यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सौ सोनार की एक लोहार की. दत्ता कडव डगआउट मधून सेट होऊन पोहोचलेत मैदानावरती. पहिल्या बॉलवरती षटकार. फिफ्टीन रन लॉस ऑफ दी 4 विकेट. दत्ता कडव आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात त्याने देखील केली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश दाखल आहेत. यश, किरण आणि मध्ये अविनाश तिघही खाली बसा विनंती आहे. ज्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 15 धावा धावपलकावरती. लक्ष्य 56 धाव्यांचं आहे. 1.2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील डिके यांनी दुसऱ्या बॉलवरती देखील प्रयत्न केलाय. सेन्सिबल क्रिकेटची देखील आवश्यकता पडणार या इनिंग मध्ये, त्यामध्ये डाऊट असण्याचं कारण नाहीये. 15 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ दी 4 विकेट. समोर उभे असणारे सगळ्यांना विनंती आहे आपण एकतर खाली बसा किंवा बाजूला या. यश आहे, मला वाटतं त्याच्या बाजूला कोण आहे, शुभम, त्याच्या आणखी बाजूला एक जण आहे गुलाबी शर्टवाला दादा. आपण खाली बसा सगळे. यावेळेस हवेत बॉल. आणखी एक सफलता इथे असू शकते आणि आली आहे. दत्ता कडव देखील बाद होत आहेत. विकेट, फलंदाज बाद. वन मोर डॉट डिलिव्हरी. 15 लॉस ऑफ दी 5 विकेट. 15 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शैलेश यांच्यावरती आक्रमणाला सुरुवात तर केली होती डीके यांनी, परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये देखील बाद झालेत. आणखी एक बॉल डॉट आलाय. यावेळेस हुक केले बॉलला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या दिशेने आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अप्रतिम भटका चौकार तर आलाय. इथून मात्र
अशीच गती धावांची ठेवावी लागेल. अनिल यांच्याकडे जरूर क्षमता आहे आणि मैदानावरती ते प्रदर्शन देखील चांगलं करतायत. 19 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 56 धाब्यांचं लक्ष आहे. 19 लॉस ऑफ दी 5 विकेट. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी असेल. मैदानावरती पाणी घेऊन जा विनंती आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन दी फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जात असताना बॉलला दिशा दिली पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त केली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. जितेश बॉलिंग ट्रॅक वरती. सागर आणि अनिल ही जोडी मैदानावरती आहे. अनिल यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक अनिल यांच्याकडे ठेवावी लागेल. 20 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 लॉस ऑफ दी 5 विकेट. 20 धावा धावपलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती आहे. 21 लॉस ऑफ दी 5 विकेट. घेतला मित्रा, लक्ष आहे आमचं. 21 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून जयेश टेंभे यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेब यांचं देखील मनापासून आभार. आणि खर तर डिंगडॉंग संघाचे पुरस्कर्ते आहेत. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत. जयेश टेंबे यांच्यासाठी आपण पाहतोय लगातार 4 विकेट त्यांनी मिळवल्यात आणि त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब यांच्या माध्यमातून आलेलं आहे. 22 धावा धावपलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ दी 5 विकेट. यावेळेस मात्र बॉलला दिशा दिली आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. दोन क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कलच्या आतमधून बॉलच्या पाठीमागे धावताय. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये सफलतापूर्वक धावा देखील पूर्ण होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24. 24 लॉस ऑफ दी 5 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय सन्माननीय ऋतिक भोईर साहेब पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती आहेत. खरं तर या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि आयोजकांवरती खूप मोठी जबाबदारी असते. स्पर्धा भरवणं म्हणजे काय सोपं काम नसतं. यावेळेस फुलटॉस बॉल आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 25.
5 बॉलमध्ये 12 धावांवरती अनिल नाबादे, 4 बॉलमध्ये 5 धावा सागर यांनी बनवल्यात, 25 धावा धावपलकावरती आहेत. आक्रमण तर करावं लागेल. 14 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत. यावरती जर 2 मोठे फटके आले तर बॅटिंग करणारी टीम सिद्धिविनायक इनगाव संघ देखील मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. एक धाव तर इथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि त्यामध्ये सफलता मिळेल का? चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चला आपल्याकडे वेळ आहे. आपण एक शुभ सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. नुकताच ज्यांचं आगमन झालं, खरं तर ज्यांच्या गोड गळ्याने गोड आवाजाने आपण पाहिलं सातत्याने चांगले चांगले संगीत येत असतात. आणि आमची सागरजी गायकवाड मॅम फ्रॉम चामटिवली यांचा सन्मान आपण करतोय. मी दर्शनजी तोरवे यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय चामटोली संघ देखील या मैदानावरती खेळणार आहे आणि त्या संघाला नेहमीच भरपूर सपोर्ट असतो. आमचे सागरजी गायकवाड जरी ते संगीतकार असले, गीतकार असले, तरी देखील क्रिकेट या खेळावरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं आहे. त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. या स्पर्धेचे शिल्पकार आमचे दर्शनजी थोरवे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करा या मुख्य व्यासपीठावरती. सागरजी गायकवाड यांचा सन्मान या मंचावरती होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार व त्याचबरोबरीनं एक गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण आज सन्मान करतोय. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीनं एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन दर्शनजी तोरवे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती होतोय. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातीचं फोटो असलेले सन्मान चिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल. सागरजी गायकवाड यांचा सन्मान या मंचावरती होत असताना नेहमीच विशेष प्रेम राहिले सागरजी गायकवाड यांचं क्रिकेट या खेळावरती आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना. और डू यू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 18 मध्ये 28 झाल्यात. पुढच्या 12 मध्ये 28 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. मुख्य व्यासपीठावरती प्रीतमजी कोंडिलकर आणि त्यांच्या साथीनं पवनजी मात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर सामटोली संघ तुम्हाला मैदानावरती नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना दिसेल. आर के ग्रुप वालिवली टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे आणि इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी टीम जयनमान क्रिकेट संघ चामटोली संघाला बॅटिंग करण्यासाठी.
टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आर के ग्रुप वालवली टीमनं. त्यामुळे इन्व्हाइट केल्या टीम चामटोली सगळ्याला बॅटिंगसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या 18 मध्ये 28 झाल्यात, आता 12 मध्ये 28 बनवायच्या. 6 विकेट जरूर गमावल्यात, परंतु इनगाव संघ देखील क्षमता आहे दोन्ही खेळाडूंकडे. सागर आणि यश शेजुरी मैदानावरती. 12 बॉल 28 धावा. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. पहिल्या 18 मध्ये 28 आल्यात, पुढच्या 12 मध्ये 28 बनवू शकतात का? हो बनवू शकतात. 14च्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. शैलेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतो शैलेश यांना. एज and maybe it's taken another wicket. What a catch that is, beautifully taken in third man region. It's fabulous take. Wicket फलंदाज बाद. सचिन टेंबे यांच्यासाठी यांच्याकडून ओके तर परेशसाठी इथे बक्षीस आलेलं आहे. सचिन टेंबे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं बक्षीस या झेलसाठी आलेलं आहे. अप्रतिम झेल होता. आणि जयजी टेंबे यांना मात्र ऑनलाईन पैसे आलेले आहेत सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेब यांच्या माध्यमातून. आणि परेश टेंबे यांच्यासाठी देखील 2100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. 28 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ दी 7 विकेट. अठ्ठावीस धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगला झेल आपण पाहिला दरम्यान क्षेत्रामध्ये परेश टेंबे यांचा. ज्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केला. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉल मध्ये 27 धावा. एखादा मोठा फटका इनगाव संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल. ज्यावेळेस देखील अपील आहे आणि वाईड बॉल पंचांनी घोषित केले. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.1 षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 30 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मे बी विकेट आली आहे आणि धावबाद स्वरूपामध्ये ती विकेट आहे. आणखी एक सफलता. फलंदाज बाद.
साई मैदानावरती दाखल झालेत. साई मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप आणि साई यांनी जर लगातारचे 3 षटकार लगावले तर रितेश भोपे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत आडगड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 8 विकेट. यावेळेस देखील आणखी एक बॉल हवेमध्ये आणि झेल डीपला गेलाय. 9वा फलंदाज बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा विकेट. शुभम यांनी जरी लगातारचे 3 षटकार लगावले तर रितेश भोपे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे शुभम यांच्यासाठी. इनगाव संघ सुरुवात चांगली राहिली नाही. 56 धावा खूप मोठं लक्ष नव्हतं, परंतु चुकीचे शॉट सिलेक्शन सुरुवातीला पाहायला मिळाले. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती आहे. तेहतीस धावा धावपलकावरती आहे. 33. यावेळेस देखील बॅटचं एज आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय ऑल आउट झाली आहे सिद्धिविनायक इनगाव टीम. एक मोठा विजय मिळवलाय. मिताली 11 डिंग डॉंग कासगाव संघानं. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक या ठिकाणी आपण करतोय. मॅन ऑफ द मॅच, नो डाउट्स अबाउट दॅट, जयेश